नमस्कार मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेमध्ये आज आपण बघणार आहोत. ऋषिकेश जानकीला सावरतो आणि म्हणतो, अजिबात नको तो विचार करू नको, सगळं व्यवस्थित होणार आहे, कशाला नको तो विचार करतेय. जानकी आणि ऋषिकेश परत एकत्र आलेले असतात. ऐश्वर्या सगळं काही बघत असते शरूच्या जवळ उभा राहून. तेल जरा जपून वापरा, महाग झालंय ना म्हणून. काय गो, तेल जरा जपून वापरा म्हणजे तुला म्हणायचं काय ऐश्वर्या? नेमकी आग लावती असं म्हणायचंय का? ते म्हणाले की तुम्ही आग लावताय, तुम्हीच म्हणाला की तुम्ही आग लावताय. हे युद्ध चालू आहे ना, त्यामुळे तेल महाग झालंय म्हणून जपून वापरा असं सांगते मी. फॅक्ट आहे ना ते सांगितलं, उगाच काय म्हणायला लावून घेताय वंस. असं आहे ना, तू काय बोलतीयस मला कळत नाही असं वाटतंय का तुला? मला सगळं कळतंय. मूर्ख आहे का शरूताई? काय गैरसमज करताय? तुम्ही मूर्ख कसे असणार? की बोलताय तुम्ही? आम्ही स्वप्नात सुद्धा विचार करणार नाही की तुम्ही मूर्ख आहात. ते मनात सुद्धा येणार नाही. उगाच गैरसमज करू नका. आता नाही पण इथून पुढे पुराव्या सकट तुझ्यावर आरोप लावणार यात काही शंकाच नाही. शरयू आणि ऐश्वर्या चांगली जुगलबंदी चाललेली असते. शरयू तिथून निघून गेलेली असते. ऐश्वर्या म्हणते, पुरावे तर मी गोळा करणार आहे. सगळ्यांना वाटते की फार इनोसंट आहे. काय इनोसंट आहे दाखवतेस की सगळ्यांना. शरू नेमकी काय हे ऐश्वर्या दाखवणार. माहिती की तुम्ही एक्स्ट्रीम खोटारडी आहात, त्यामुळे डोंट वरी, पुरावे मी गोळा करणार म्हणजे करणारच. ऐश्वर्या आता कामाला लागलेली असते. तिच्या विरोधात पुरावे गोळा करायचे आणि ती काय हे सगळ्यांना दाखवायचं. प्रूफ करणारे. जस्ट वेट अँड वॉच. तेवढ्यात काय जानकी आलेली असते. अगं ऐश्वर्या चल की, उशीर होतोय. हो हो चल की. सयाजी काकांना भेटायची वेळ लिमिटेड आहे, परत जाऊ देणार नाही. चला, तुला मी विनंती करतेय, प्लीज 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 अवंतिका तू घरी थांब. काय झालंय? मला शरूताईंवर डाऊट आहे 100%. तुम्ही किती जरी सांगितलं तरी माझ्या डोक्यातनं ते जाणार नाहीये. शरूताईंवर लक्ष ठेवायला घरीच थांब प्लीज. काय चाललंय ऐश्वर्या वहिनी? सांगा ना हिला हिचं काय चाललंय, कशाला शंका घेते ही? तेच सुरू केलं तर ऐश्वर्या, जानकी आता ऐश्वर्याला ओरडत असते. पुन्हा पुन्हा तेच सुरू करते, पण मी काही विसरू शकत नाहीये किंवा मला राहूच शकत नाहीये मी तिच्यावर शंका घेतल्याशिवाय. ती काहीतरी करते हे नक्की. मला फक्त पुरावा हवाय. तुमच्या दोघींचं ऐकते की नाही या वेळेला माझं ऐका प्लीज. एवढी संधी मला द्या. बरं काय ऐकायला तयार नसते. प्लीज अवंतिका घरीच थांब आणि तिच्यावर लक्ष ठेव. लक्ष ठेवायचे पण एक्झॅक्टली मी काय करू मला ते सांग. शरूताई, ऋषिकेश दादांना माझ्या आणि जानकीच्या विरोधात भडकवताय. म्हणजे ऋषिकेश दादा आमच्यापासून दूर गेले पाहिजे असं शरूताईंचं चाललंय काहीतरी. असं त्यांनी केलंय तर मी काय करू? तू ऋषिकेश दादांना सांग असं काही नाहीच आहे, तुमचा गैरसमज होतोय. दिसतात तेवढ्या साध्या नाहीयेत, फार पोहोचलेल्या आहे. काहीतरी चाललंय त्यांचं आणि तेच आपल्याला शोधायचं. मागच्या वेळेला गेले तेव्हा पासपोर्ट सापडला, विक्रांत भाऊजींचा फोन सापडला, तोही स्विच ऑफ केलेला. हो आठवतंय ऐश्वर्या, पण त्याच्यावर उत्तर दिलंय की का आणि कशासाठी त्यांच्याकडे वस्तू आहे त्यांनी सांगितलंय की. मग आता हे बघ, ते काय सांगितलंय ते सांगितलंय. मी जेवढं सांगते तेवढं करतो. सिक्स सेन्स सांगतोय काहीतरी गडबड आहे, ती आपल्याला शोधायची. प्लीज अवंतिका घरी राहून लक्ष दे. आणखी म्हणते थांब घरी, वनसेनवर लक्ष ठेव. ऐश्वर्याच्या मनासारखं एवढ्या वेळेला तिचं ऐकूया आपण. ऐश्वर्या म्हणते थँक्यू सो मच. ऐश्वर्या म्हणते हे शेवटचं असणार आहे. जानकी म्हणते हो मीही तेच म्हणणार आहे, हे शेवटचं आहे, आता परत तुला चान्स नाही. ऐश्वर्या म्हणते हो ग बाई, चल ग, पोलिसांनी कशी बशी परमिशन दिली, वेळ निघून जाणार आहे आपली, चल पटकन. आता जानकी आणि ऐश्वर्या निघून गेलेले असतात. अवंतिकाला घरीच ठेवलेलं असतं, फक्त लक्ष ठेवायचंय शरूवर म्हणून. आता आईच्या रूम मध्ये असते आणि इकडे तिकडे फेऱ्या मारत असते. काहीतरी डोक्यात चाललेलं असतं. आता आई म्हणते, शरू काय चाललंय ग? काय एवढी अस्वस्थ होतीयस? काय एवढ्या फेऱ्या मारतीयस? काय चाललंय काही कळेल का मला? तू तुझ्या सुनांना डोक्यावर बसून ठेवले, कुणालाच काही वळण नाहीये वागाय बोलायचं. काय केलंय माझ्या सुनांनी? ऐश्वर्या बहिणी जानकी बहिणीच्या नादाला लागून मला काहीही बोलतीये. बरोबर बोलत होती तू. नवरा नसला की लोक काहीही बोलतात आणि कशीही वागणूक देतात. कोणाची हिंमत नव्हती वर डोळा करून माझ्याकडे बघायची आणि मला काही बोलायची. आता बघ ना, अशी माझी अवस्था झालीये. नवऱ्याने सोडलंय मला तर कुणी काहीही बोलतं आणि काहीही वागणूक देताय मला. काही मानपान राहिलाच नाही ग. जानकी बहिणी आणि ऋषिकेश दादामध्ये काहीतरी भांडण झालं, यात माझी काय चूक आहे? हो मग भांडणामध्ये दादाचं म्हणणं बरोबरच होतं, त्यात काही वादच नाही. त्याची इच्छा म्हणून बहिणीला बाजार समितीचं अध्यक्षपद दिलंय, बरोबर. काय सगळे डिसिजन बहिणी एकटीच घेणार का? दादाला काही विचारणार नाही का? आपल्याला किती कळतं किती नाही याचाही जरा अभ्यास करायला पाहिजे ना. डिसिजन दादाला विचारून घ्यायला पाहिजेत की नाही, तूच सांग. असं वाटतं की शेतकऱ्यांची कैवारीन झालीये, सगळं डिसिजन हीच घेऊ शकते, दादाला काही विचारतच नाहीये. तुला माहितीये काही काय सांगितलं? सयाजीरावांच्या शेतातून रस्ता काढून डिसिजन घेऊन मोकळे झाले आणि लोकांना सांगितलंय की मी सयाजींशी बोलणार. आणि दादाचा विरोध या गोष्टीला की नको त्या सयाजीशी बोलायला. म्हणजे काय हिचं डोकं बिकं फिरलं की काय? सयाजीराव अजिबात विश्वास ठेवण्यासारखे नाही आणि ते रस्ता सुद्धा देणार नाहीये. कशालाही जानकी फंद्यात पडली. गोष्ट जानकीला माहितीये तरी सुद्धा मूर्खपणा केला, ते कधीच मान्य करणार नाही. हेच दादा सांगतोय की मग ते तिला पटत नाही म्हणूनच त्यांच्यामध्ये भांडणं चालली. ऐश्वर्या लगेच मला म्हटली की तेल महाग झालंय, जरा जपून वापरा. म्हणजे यांच्या भांडणामध्ये मी आग लावतीये, तेल घालतीये असं म्हणायचंय त्या ऐश्वर्याला. बघ की ती कसली काय बोलती, माझ्यावर काय प्रसंग आहे, माझ्यावर काय वेळ आहे. आणि ऐश्वर्या बघ की कशी टोमणे देते. इतकी अडकली, मला माझे प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही आणि मी कशाला यांच्या भांडणात लक्ष घालू. पण ती ऐश्वर्या कशी बोलली बघ की आई. रडून ही शरयू एकाचे दोन सांगत असते आणि अजून गैरसमज निर्माण करत असते. जानकी आणि ऐश्वर्या यांच्या विरोधात
जाऊन सुमित्राने काहीतरी बोलावं, अजून त्यांचा रागराग करावा यासाठी खोलीची झडती सुद्धा घेतली होती. आठवतं ना, ही ऐश्वर्या काहीही करतीये बघ. कुठे आहे ती? तिला घेऊन ये बरं इकडे शरयू. जानकी आणि ती तिच्या वडिलांना भेटायला गेली, ती नाहीये घरात. जानकी आणि ऐश्वर्या सयाजीरावांना भेटायला गेल्या, इथपर्यंत मज्जल. काही नाही, मला त्यांच्याशी बोललंच पाहिजे. येऊ दे घरी, बोलतेच. गोष्टीचा सोक्षमोक्ष लावलाच पाहिजे. घरी येऊ दे शरू, बघ त्यांची कशी कान उघडणी करते मी. आणि शरूलाही हेच हवं असतं. शरू आता सुमित्राकडे बघते आणि हसत असते, कारण तिलाही तमाशाच हवा असतो. इकडे आता ऐश्वर्या, जानकी सयाजी काकांची भेटलेली असतात, बोललेली असतात. त्यांनी एका मिनिटात शेतकऱ्यांच्या भल्यासाठी परवानगी दिलेली असते आणि रस्ता करा असं सांगितलेलं असतं. बाहेर आल्यावर जानकी म्हणते, मला विश्वासच बसत नाहीये की सयाजी काका विश्वासच ठेवता येत नाही की त्यांनी परमिशन इतक्या सहज दिली. त्याच्यामुळे झालंय सगळं ऐश्वर्या. सयाजी काकांनी त्यांच्या शेतातनं रस्ता करण्याची परवानगी दिली. शेतकऱ्यांचं भलं होणार म्हणजे होणार. सगळं तुझ्यामुळे होतं या. हे ऋषिकेश दादांना पटणार नाहीये जानकी. त्यासाठी सुद्धा हे शॉकिंगच आहे सगळं की इझिली परमिशन दिलीच कशी. कारण डॅडा परमिशन देणं इम्पॉसिबल आहे हे तुलाही माहितीये, मलाही माहितीये. मग त्यांनी इतक्या इझिली होकार कसं दिला. ऐश्वर्या म्हणते, मला असं वाटतंय की डॅडांबरोबर बसायचं, एक बॉन्ड पेपरवर लिहून घ्यायचं आणि मग काय तो निर्णय घे. डायरेक्ट काही करायला जाऊ नको, कारण डॅडा काहीही करू शकता हे आपल्याला माहिती. हा मजकूर नक्की टाक की काहीच कंडिशन न ठेवता शेतकऱ्यांना वापरायला दिली अशीच त्यांच्या संमतीने. त्यांना काहीही नकोय. हा मजकूर नक्की टाक, त्यांची सही घे आणि मगच तुझं काम सुरू कर. कळतंय का? कारण त्यांच्यावर विश्वास नका ठेवू प्लीज. म्हणजे कोणतीही रिक्स नको. मी तुला जेवढं सांगते तेवढं कर. मागे काहीतरी कारण नक्कीच असणार आहे, कारण मी माझ्या डॅडाला चांगलीच ओळखते. फायद्याशिवाय काहीतरी कारस्तर असल्याशिवाय ते आपल्याला सहज परमिशन देणार नाही. डोकं कुठेतरी चाललंच असणार आहे, म्हणून अडकवण्यासाठी होकार दिला असेल. पण आधी बॉन्ड साईन करून घे, त्यांच्याकडून लिहून घे आणि मगच काय तो निर्णय घे. जानकी म्हणते, हो ऐश्वर्या, तू म्हणते अगदी तसंच होईल आणि मगच मी काम करेल. ऋषिकेशला सांगेन की तू दिलेलं सजेशन हे आपण तसंच करूया. मग ऋषिकेशला विश्वास बसेलच. आधी आनंदाची बातमी देते, जरा खुश होतील की आता तिथेच उभी राहून विचार करत असते की हे कसं शक्य आहे, इतक्या सहज कशी त्यांनी परमिशन दिली. आता शरू आईचे पाय वगैरे चेपत असते, कान भरत असते, सगळंच काही चाललेलं असतं. त्याच आवडत नाहीये मी इथे राहती म्हणून. अरे इथून मी इथे कुणालाच आवडत नाहीये ना. आता लगेच रडायला लागलेली असते. सुमित्रा, कुठेच जायचं नाही, मी सांगून ठेवतीये तुला, कुठेच जायचं नाही. मेल आहे की तुला काहीच मिळणार नाहीये, त्यामुळे तू इथून कुठेच जायचं नाहीये. कळतंय का? माहितीये तू माझ्यासाठी खूप करतीये, फार जीव आहे तुझा, पण काय आहे ना, पास आता अजून क्रिटिकल कंडिशन होण्याच्या आत किंवा अजून काही बिघडायच्या आत आहे ना, सगळं हाताबाहेर जायच्या आधी खाऊन घे आणि तब्येत आहे तशी ठणठणीत ठेव. तब्येत जर बिघडली तर काहीच हातात राहणार नाहीये. तू जर व्यवस्थित असली, धडधाकट असली तर सगळं काही होऊ शकते. तुला कळतंय काही? तुझ्याशिवाय मला तरी कोण आहे? मला कोणाचा आधार आहे? तू सांग बरं. शरयूने नको ते भरवलेलं असतं सुमित्राच्या मनात. सुमित्रा चिडलेलीही असते, रडतही असते आणि इमोशनल ब्लॅकमेलही केलेलं असतं. वेळ आलीये, सांग की कसली हालत झालीये माझी. सगळ्यांनाच नकोशी झाली आणि कदाचित नानांना सुद्धा नकोशीच झाली होती. म्हणूनच त्यांनी व्हील बदलून घेतलं. माझ्यावर विश्वास नव्हता, मग त्यांनी डायरेक्ट व्हीलच बदललं. ए शरू, असं काही बोलू नको. नानांना विश्वास आहे तुझ्यावर. नाना असं का करतील तुझ्या बाबतीत? शेवटच्या क्षणाला त्यांनी व्हील बदललं, काय कारण होतं? जरा विचार कर की तू. माझ्यावर विश्वास नव्हता, मला पैसे मिळू नये असंच नानांना वाटत होतं, म्हणूनच नानांनी शेवटच्या क्षणाला अगदी मरता व्हील बदललं. हे सांगितलं असणार आहे नानांना. गोड बोलून सगळे अधिकार तिच्या हातात घ्यायचे असणार, म्हणूनच तिने नानांना भरीस पाडलं असणार. अगो हो आई, मला हेच म्हणायचंय तर. आता सुमित्राच्या मनात नको ते भरवत असते ही शरू. कोण करे सांग बरं? शेवटच्या क्षणाला कुणी व्हील बदलतं का? आणि कुणाला माहिती मी जाणार आहे म्हणून? नानांनी का असं केलं असेल? सगळं जानकीचाच प्लॅन असणार आहे हा. बरोबर सुमित्राच्या डोक्यात अजून भरवलेलं असतं जानकीच्या विषयी. जानकी आलेली असते, परत मीटिंग भरवलेली असते आणि सगळ्या शेतकऱ्यांना आनंदाची बातमी देते की कुणाचं काही एक नुकसान होणार नाहीये. सयाजीराव विखे पाटलांनी त्यांच्या शेतातून रस्ता काढून देण्याची परवानगी दिली आहे. की परवानगी आहे, तुम्ही वाटेल तेव्हा रस्ता काढू शकताय. त्यामुळे कुणाचंच काही एक नुकसान होणार नाहीये. सगळ्या शेतकऱ्यांना आनंद झालेला असतो. ऋषिकेशला मात्र आनंद झालेला नसतो. त्याला माहिती याच्या मागे काहीतरी असणार आहे. सयाजी कुणाच्याही सहज असं कामी येणार नाही, काहीतरी त्याच्या स्वार्थ असणारच. जवळजवळ 20-21 किलोमीटरचा रस्ता वाचणार आहे आणि शॉर्टकटने आपण माल पोहोचवणार आहे. एक नंबर काम केलंय जानकी वहिनी, तुम्ही एक नंबर. सारख्या माणसाला बाटलीत उतरवलं साधी गोष्ट नाहीये. त्यांना प्रामाणिकपणे सांगितलं, रणदेवेंची सून नाही तर बाजार समितीच्या अध्यक्षपद मी स्वतः हातात घेतले आणि सगळा कारभार मी सांभाळतीये. मला फक्त शेतकऱ्यांचं भलं हवंय, प्लीज एवढं परमिशन द्या. मग त्यांनी लगेच होकार. काय फायदेशीर सगळं सांगितलं, कसा शेतकऱ्यांचा वेळ वाचू शकतो. मग त्यांना पटलं. ते शेतकऱ्यांचा गोरगरिबांचा आशीर्वाद लाभेल, सगळंच चांगलं होईल. मग त्यांनाही ते पटलं. सगळं शांतपणे ऐकत असतो, काहीही रिॲक्शन देत नसतो. जानकी म्हणते, मी त्यांना म्हटलं हवं तर वेळ घ्या, निवांत वेळ घेऊन मग काय तो निर्णय घ्या. शराला त्यांनी सांगितलं, जमिनीसाठी कुणाकुणाशी आणि किती भांडू, त्यामुळे माझी परमिशन आहे, तुम्हाला हवं ते करा. शरवी इकडे आईला भरवत असते, तू काहीही म्हण, जानकी बहिणी फारच आतल्या गाठीची ग.
ती काहीही कारस्थान करते आणि बघ की सगळ्यांच्या समोर किती चांगली चांगली वागते. तिचं इकडे चांगलंच काम चाललेलं असतं, इतकं भरवत असते, इतकी भरवत असते ही आईच्या डोक्यात की बस नाही बाई फार पोहोचलेली. ते तुझं म्हणणं पटायला लागलंय ही जानकी काय आहे ना मला आत्ताशी कळायला लागली. दिसती तशी नाहीच आहे ती. वर्ष डोळे झाकून विश्वास ठेवायचा, पोटच्या पोरीसारखं प्रेम केलं पण नाही, त्या लायकीची नाहीये ती. आतल्या गाठीची एक नंबरची. प्रेम वगैरे नाही, या घरातल्या माणसांवर ताबा ठेवायचा आहे, ताबा म्हणून इतकी गोड गोड वागतीये. ती डिसिजन मेकर व्हायचंय या घरातलं. हो सुमित्रा म्हणते आपल्या सगळ्यांना तिच्या तालावर नाचवायचंय. एक्झॅक्टली त्याच्यासाठीच जानकी सगळं करते हे. मला आत्ताशी कळालं तिचे रंग कसे आहेत बघ की. तू काळजी करू नको, या जानकीला तिची जागा कशी दाखवते ना तू बघच आता. मला माहितीये तूच हे चांगलं करू शकते, नाही तर ती कुणालाच काही ऐकणार नाही. तू खाऊन घे आणि काय करायचंय ते कर, पण खाल्ल्याशिवाय तुला काहीच करायला ताकद येणार नाहीये, कळतंय का. माझ्यासाठी तरी तुला खायला लागणार आहे. व्यवस्थित असली तर लढायला ताकद असणार आहे, बरोबर का. मग तू जर अशी कोलमडून पडली तर कोण लढणार तिच्या विरोधात. त्यासाठी खायचं प्यायचं, कळतंय का. शेवटचा शब्द चाललेला असतो की मी तुला सोडून कुठे जाणार नाही शरू, तू अजिबात काळजी करू नको. तेवढ्यात अवंतिका आलेली असते. अरे वा छान गप्पा रंगल्यात, चला आता थोडंसं खाऊन घ्या बरं आई. मला असं बोलताना बघून मला खूप बरं वाटतंय. अवंतिका आता आईंना म्हणत असते ही अवस्था बघवत नाही आई, तुम्हाला आत्ताच सांगते. इकडे आता जानकी अजून सुद्धा सयाजी काकांचंच कौतुक करत असते त्या ऑफिसमध्ये. सयाजी काकांनी सांगितलं मला एकूण ती एक मुलगी आणि मी तरी काय करणार आहे. एकूण ती एक पोरगी आहे, जमीन जुमला घरदार पैसा अडका फक्त आणि फक्त तिच्यासाठी कमवलं, त्याच पोरीला मी नकोशी झालो. यापेक्षा दुसरं दुःख काय. आणि कशासाठी तुमची अडवणूक करू, म्हणून माझी काहीच हरकत नाहीये, तुम्ही रस्ता करू शकताय माझ्या शेतातून. त्यातला एक म्हणतो असं म्हटला म्हणजे जेलमध्ये राहून तुझ्या डोक्यात प्रकाश पडला. दुसरा म्हणतो नाही नाही नाही, प्रकाश पाडणारा आपल्या वहिनी साहेब आहे, तसं काय त्याच्या डोक्यात प्रकाश पडतोय. सगळ्यांचं म्हणणं, सगळ्यांच्या इच्छा, काय काय सगळ्यांची मतं आहेत. ऋषिकेश शांतपणे ऐकत असतो. ऋषिकेशच्या लक्षात येतं ऋषिकेश काहीच ऍक्शन रिॲक्शन देत नाही आणि काहीतरी विचारात अडकलाय. सयाजी काका शब्द फिरवतील असं वाटतंय ना ऋषिकेश, त्याची काळजी करू नका तुम्ही, त्यासाठी सुद्धा बंदोबस्त करणार आहे मी. राव शब्द फिरवणार नाही याचा विचार मी चांगलाच केलाय. प्रश्न आला असेल तो प्रश्न मनातून काढून टाका, कारण मी चांगलाच विचार केलाय. वकिलांशी बोलले आणि पेपर सुद्धा बनवायला टाकलेत. आपण लिगली सगळं काही काम करणार आहोत. पेपरमध्ये ऑलरेडी नमूद केलंय सयाजीराव विखे पाटील त्यांच्या शेतातनं जो रस्ता देत आहे त्यांच्या इच्छेने देत आहे आणि काहीही अटी न घालता देत आहे. काहीही अटी वगैरे नाहीये, स्वइच्छेने आपल्यासाठी रस्ता देतात. त्या बदल्यात सयाजीराव विखे पाटलाने काहीही नकोय, ही अट वगैरे नाहीये आणि मग म्हणूनच त्यांनी रस्ता दिलाय असं मी मुद्दाम त्याच्यामध्ये टाकलाय पॉइंट. ते पेपर लवकर तयार होतील, त्यावर एकदा सह्या घेतल्या की आपण काम सुरूच करू. आपल्याला कोणतीही अडचण येणार नाही, कोणतीही रिस्क घ्यायला लागणार नाही. सगळ्यांनी अगदी बिंदास्त राहा, सगळं काही आपण लिगलीच करणार आहोत. आता फक्त जानकीकडे बघत असतो. जानकी फार पुढे गेलेली असते हे बघून की बहिणी तुमच्यामुळे डोक्यावरचा ताण निघून गेला, खरंच छान वाटतंय आम्हाला. आता कुठे सुखाची भाकरी खाऊन असं वाटायला लागले बघा. हे भारी काम केलंय, एक नंबर जानकी बहिणी. आता कुठे या खुर्चीवर बसला आणि आल्या आल्या फायद्याचा विचार केला, त्याबद्दल खरंच छान वाटतं. या तुम्ही जेव्हा या खुर्चीवर बसला ना बहिणी, तेव्हा आम्ही विरोध केला, ती आमची खरं तर चूकच होती, पण ते आम्हाला आत्ताशी कळतंय. तुम्ही त्या गोष्टीची जाणीव करून दिली, लय भारी काम केलंय बघा. इतका मोठा प्रश्न सोडवलाय की बस. तुमचा विरोध करून खरं तर आम्ही चूकच करत होतो. विरोध नव्हता करायला पाहिजे आणखी बहिणी, आमच्याकडून सगळ्यांकडूनच चूक झाली आहे. त्याबद्दल सगळे शेतकरी तुमची माफी मागतोय. जानकीचं प्रत्येक शेतकरी भरभरून असं कौतुक करत असतो. जानकीने सगळं काही केलं. याआधी ऋषिकेशने सुद्धा बरंच काही केलेलं असतं, ते सगळं विसरलेले असतात आणि आता जानकीचा उदो चाललेला असतो. जानकी जानकी सगळेच लोक तिला डोक्यावर घेत असतात. फक्त जानकीकडे बघत असतो, काहीही बोलत नसतो. कदाचित त्याला सुद्धा थोडं जलस फील होत असेल किंवा काहीतरी वेगळं वाटत असेल. ऋषिकेश जानकीला काही बोलत नाही, फक्त बघत असतो. जानकी ऋषिकेशला म्हटलेली असते की मी तुम्हाला विचारल्याशिवाय कोणताच निर्णय घेणार नाही, पण आता ऍक्च्युअल मध्ये जानकी त्याला काही विचारत नसते. सगळे निर्णय मनानेच घेत असते आणि सगळं काही स्वतःच करत असते. जानकी आता स्वतःच्या मनाने डिसिजन घेऊन मोकळी झालेली असते आणि डिसिजन घेऊन झाल्यावर येऊन सांगत असते ऋषिकेशला. ऋषिकेश फक्त जानकीकडे बघत थांबलेला असतो, तो काहीच बोलत नाही, कारण त्याची आता बोलतीच बंद झालेली असते. जानकी सगळं काही स्वतःच्या मनाने आणि तिला हवंय तसंच ती करत असते. ऋषिकेश आता मनातल्या मनात म्हणतो, जगाने तुझं असंच कौतुक करावं हे मला पण वाटतं. सारखं तुझं कौतुक करावं, उदो करावा, याचं कुणाला आनंद नाहीये. सगळ्यात जास्ती आनंद मला आहे, पण राहून राहून भीती वाटते कुठे तू अडचणीत येऊ नये आणि या सगळ्याचं खापर तुझ्यावर फुटू नये. जानकी तुझ्या आनंदाला कुणाचीही नजर लागू नये, सगळं छान आणि व्यवस्थित असंच राहावं हीच माझी अपेक्षा आहे. खरं तर सगळ्यांनी तुझ्याशी असंच वागावं, असंच कौतुक करावं हीच अपेक्षा आहे, पण तुझ्या या आनंदाला कुणाची नजर लागू नये किंवा कुणी कपटीपणा कारस्थान काही करू नये ही तर माझी इच्छा आहे. ऋषिकेशला जानकीची काळजी असते की जानकीचा हा स्वभाव, याचा कोणी फायदा घेतला नाही पाहिजे आणि सगळं काही खापर जानकीच्या याच्यावर फुटायला नको. ऋषिकेश शांत असतो, पण फार विचार करत असतो फक्त आणि फक्त जानकीच्या सुखाचा. काही होणार नाही असं तर वाटतंच आहे मला, पण सगळं काही छान व्हावं ही सुद्धा इच्छा आहे. जानकीची मीटिंग चांगलीच चाललेली असते. इकडे आता
अवंतिका सुमित्राला सांगत असते की हट्ट सोडा आणि काहीतरी खाऊन घ्या, तुमची तब्येत सगळ्यात महत्वाची. तसं खाल्लं तर बरंच वाटणार आहे ना, का हट्टीपणा करताय? तुम्ही सांगा, तुम्ही सांगितलं तर नक्की ऐकतील आणि खातील. तुमच्या हाताने भरवण्याचा प्रयत्न. कधीपासून तेच सांगते खाऊन घे खाऊन घे, पण ती काही ऐकतच नाहीये, खाऊन घ्यायला तयारच नाहीये. सांग बरं तू, खाऊन घे बरं. हे अजिबात बरोबर नाहीये की तू अजिबात कुणाचं काही ऐकत नाहीये, तुला खायलाच लागणार. पण यांच्या सूर द्यायला लागलीयस का? इथून जा अवंतिका, मला कुणाशीच काही बोलायचं नाहीये. बिचारी अवंतिका फार प्रेमाने म्हणत असते काहीतरी खाऊन घ्या, काहीतरी खाऊन घ्या. सुमित्रा फक्त आरडाओरडा करत असते की इथून निघून जा, मला बोलायचं नाहीये, इथून निघून जा. सुमित्रा अवंतिकाला खूप ओरडते, रागावते. बिचारी तिथून आता निघून गेलेली असते. शरयू बघते गेली की नाही नीट. ती गेली याची खात्री तिला होते आणि मग ती बोलायला लागते. बात आहे आई, काय मस्त नाटक करतेस ग तू. नाटक करते ना, एकदम सुपअप करते. असंच नाटक करायचंय. आता कसं आहे ना, उपोषण इतरांच्या समोर तुला गुपचूप काहीतरी खायला आणून देते, तेवढं गुपचूप खायचं आणि सगळ्यांच्या समोर उपोषणाला बसली असंच दाखवायचं. कळतंय का तुला? सगळ्यांच्या समोर असंच नाटक करायचं, काहीच खायचं प्यायचं नाही आणि गुपचूप मात्र खाऊन घ्यायचं. तुला मी आत्ता आणून देते बघ गुपचूप खायला. तुला हवंय तसंच बरोबर शरयू आईकडून वागून घेत असते आणि ऋषिकेश दादाला त्रास द्यायचा एवढंच तिच्या डोक्यात असतं. इकडे जानकीला तो माणूस म्हणतो, जानकी बहिणी तुम्ही सगळ्यांचाच एवढा भल्याचा विचार करताय, सगळ्यांच्या बाबतीत एवढा चांगला निर्णय घेताय, विचार करताय, तर एक हिंमत करून गोष्टी विचारायची. म्हणजे विचारू नाही वाटतंय पण तरी पण तुम्हाला विचारतोय, कारण तुमच्यावर विश्वास ठेवायचा वाटतंय. बोला की, बिनधास्त बोला. हे बघा, आता मला बहिणीचं लग्न करायचं आणि ट्रॅक्टर पण घ्यायचा आहे नवीन, त्यासाठी मला पगार ॲडव्हान्समध्ये मिळेल का? जानकी म्हणते, वा वा वा, ट्रॅक्टर घेताय, बहिणीचं लग्न करताय, ही आनंदाची आणि खरंच चांगलीच गोष्ट आहे. पण कसं आहे ना भाऊ, हा निर्णय मी एकटी घेऊ शकत नाही. या पदावर जरी मी बसली आहे तरी निर्णय मी एकटी नाही घेऊ शकत आहे. कोणताही निर्णय घ्यायचा असेल तर सगळ्यांची परवानगी लागणार, सगळ्यांची संमती असेल तर मी होकार देऊ शकते किंवा तुमची काहीतरी मदत करू शकते. मी एकटी काहीही करू शकत नाही. माझ्या एकटीच्या म्हणण्या बोलण्याला काही एक अर्थ नाहीये. सगळ्या लोकांची परमिशन घ्या, सगळ्या लोकांचं जर म्हणणं हो असेल तर मी काहीतरी करू शकते. कारण तुमच्या घरात ट्रॅक्टर आलाय, तुमच्या बहिणीचं लग्न झालंय, ही चांगली गोष्ट आहे आणि ही मला आवडणारच आहे ना. तर सगळ्यांची संमती असेल तर मग काय तो आपण निर्णय. सगळ्यांचं काय म्हणणं आहे ना, मला एकदा सांगा. शशिकांत दादा, आपण काय करायचंय तुम्ही सगळ्यांनी सांगा, मग आपण तोच निर्णय. तो आपल्यातलाच माणूस आहे, त्याला पैसे द्यायला आमची काहीच हरकत नाहीये. तुम्ही त्याला पैसे द्या, आम्ही कोणीच काही विरोध करणार नाही आहोत. मुकेश म्हणतात, कसं आहे ना, कोणाची काही हरकत नसेल तर आपण नक्की त्यांना पैसे देऊ आणि त्यांची मदत करू. मुकेश म्हणतो, ऑफिसमध्ये चला, छोटासा फॉर्म येतो भरा. पैसे बाजार समितीचे म्हटल्यावर ही जबाबदारी आहे, त्यामुळे तुम्ही तो फॉर्म भरा आणि मग तुमचे पैसे तुम्हाला हवे तेवढे मिळतील की. जानकी आणि ऋषिकेश बाजार समितीच्या ऑफिसमध्ये चाललेले असतात, जिथे पैशांचं लॉकर असतं. तिथे फॉर्मॅलिटीज कंप्लीट करायच्या आणि मग त्या माणसाला पैसे देणार असतात. आता ऋषिकेश हो म्हटलेलं असतो, सगळे लोक सुद्धा हो म्हटलेले असतात. आता पैसे देण्यासाठी हेच चाललेले असतात. जानकीने आता बाहेर निघालेली असते, तेवढ्यात अवंतिकाचा फोन येतो. बोल की अवंतिका, काय ग, काय चाललंय? जेवण घेऊन गेले होते तुम्ही म्हणाल तसं. आई जेवायला तयार नाही, अजिबात जेवायचं नाही असंच त्या म्हणताय. त्यांना रिक्वेस्ट कर, त्या नक्कीच काहीतरी करतील बघ. बहिणीने माझ्या समोरच म्हटले की जेवण कर, पण ऐकायला तयार नाहीये. मी सुद्धा बाजार समितीच्या महत्वाच्या कामात अडकलीये ग अवंतिका, त्यामुळे मी येऊ शकत नाही आणि मी काही करूच पण शकत नाहीये. काम पटकन आवरते आणि पटकन घरी येते. आता जानकी घाईघाईने काम करायला लागलेली असते. तिला इथलचं काम करून घरी सुद्धा जाऊन काम करायचं असतं, म्हणून जानकी आता घाई करते जरा. ऐश्वर्या आलेली असते घरी. अवंतिका, सांग, शरूताईंवर नजर ठेवायला लावली होती, काय कळालं, काही बातमी कळाली का? त्या ऋषिकेश दादांशी बोलायला गेल्याच नाही तर घरीच होत्या ऐश्वर्या. बाजीरावांना भेटायला गेलं, काय झालं ते सांग ऐश्वर्या. अवंतिका आता ऐश्वर्याला विचारत असते. भेटलो, त्या डॅडांनी परमिशन सुद्धा गेली. ग्रेट ग्रेट. सुद्धा जानकीला सांगितलंय, बॉन्ड पेपरवर सगळं लिहून घे आणि मग डॅडांची त्याच्यावर सही घे आणि मग काम सुरू कर. लगेच काम सुरू करू नको, कारण डॅड हा स्वार्थाशिवाय कुणाला काहीही देत नाही आणि निस्वार्थीपणे जागा कशी देणार शेतकऱ्यांना. त्यापेक्षा लिगली सगळी फॉर्मॅलिटीज कंप्लीट झाली की मग तुझं रस्त्याचं काम सुरू कर. नव्हते पेपर अवंतिका. गॉड, हा प्रॉब्लेम तरी सॉल्व्ह झाला, चांगलीच गोष्ट आहे ना. जेवायला तयार नाहीये. सारंगला सांगू का, काहीतरी करतील तरी सारंग. तसंच करायला लागणार. बहिणीने एकदाच येऊ दे, मग बघूया काय करायचं आणि काय नाही. आता राहुल मस्त आईशमध्ये बसलेलं असतो. की आलेली असते, त्या माणसाला घेऊन ऋषिकेश सुद्धा आलेला असतो, कारण त्यांना आता लॉकर उघडायचं असतं. की म्हणते मी पैसे घेऊन आले. पैसे आणण्यासाठी जानकी आता लॉकरच्या तिथे चाललेली असते. हा राहुल लगेच घाबरतो, की जसं लॉकर उघडते एकही रुपया त्या लॉकरमध्ये नसतो. जानकीला जबरदस्त असा धक्का बसलेला असतो, की इतकी घाबरते की एवढे पैसे कुठे गेले, काय करावं आणि काय नाही तिला काही सुचत नाही. बाहेर येते आणि ऋषिकेशला म्हणते, ऋषिकेश जरा इकडे या. ऋषिकेश म्हणतो, काय झालं? ऋषिकेश आलेला असतो. जानकी, पैसे कुठे आहेत? पैसेच नाहीये. लॉकर उघडलं आणि पैसेच नाहीये. जानकी आता रडायला लागलेली असते. ऋषिकेशच्या पायाखालची जमीनच सरकलेली असते. एवढी मोठी करोडोंची रक्कम गायब झालेली असते. त्याकडे किल्ली होती आणि लॉकरमध्ये पैसे नाही, म्हणजे त्या लोकांना माझ्यावरच शंका येणार, चोरी केली असंच वाटणार. जानकी आता घाबरलेली असते, गोंधळलेली असते. ती शांत बस, तुझा काही दोष नाहीये, माझा पूर्णपणे विश्वास आहे, तू आधी शांत हो. विश्वास ठेवेल अशी सिच्युएशन नाहीये जानकी. ऋषिकेश आणि जानकी गोंधळून गेलेले असतात, घाबरून गेलेले असतात. काय करू आणि काय नाही त्यांना काही सुचत नसतं. की म्हणते, सगळ्यांना जाऊ द्या, पण बाहेर शेतकरी आला, त्याला काय सांगू, त्याला पैसे तर हवेत,
पैसे द्यायचे म्हणून इथपर्यंत आणले, आता त्याला काय उत्तर द्यायचं आणि कसं इथून घालवायचं त्याला तर कळणार आहे. पैसे देत नाही म्हणल्यावर पैसे नाहीचे, आता त्याला उत्तर काय देऊ आणि बाहेर जाऊन करायचं काय. ऋषिकेश जानकीला फार प्रश्न पडलेले असतात की म्हणजे त्याला खरं खरं सांगायला लागणारे पर्याय नाहीये, किती दिवस लपवायचं, की खूप घाबरलेली असते. ऋषिकेशने आधार दिलाय जानकीला. हा भाग तर इथेच संपतोय. पुढच्या भागात काय होणार थोडक्यात बघूया. मधले सगळे पैसे चोरीला गेले. ऋषिकेश येतो आणि त्या शेतकऱ्याला डायरेक्ट सांगतो. आता लगेच राहुल शरयूला फोन लावतो. दादा बहिणीला कळाले की ऑफिस मधले पैसे चोरीला गेले. शरयू आता आपण काय करायचंय. मला वाटलं नव्हतं इतक्या लवकर त्यांच्या लक्षात येईन की पैसे चोरीला गेले, पण त्यांच्या सगळंच लक्षात आले की पैसे चोरीला गेले. राहुल म्हणतो आपल्याला इथून निघायला हवं, आत्ताच्या आत्ता घाई करायला हवी. शरयू म्हणते नाही, इथून जायचं नाही आणि घाई तर अजिबात करायची नाही. इथून जर गेलो तर आपल्यावर शंका येणार. त्या जानकी बहिणीकडे होत्या, सगळी काही डाऊट आहे तो जानकी बहिणीकडे येणार. आपला काही एक संबंध नाहीये. तुला कळतंय का राहुल, आपण कुठेही जायची पळून जायची अजिबात गरज नाहीये. मात्र सगळे शेतकरी जानकीवर तुटून पडलेले असतात. नको नको ते बोलत असतात, नको नको ते घाणेरडे आरोप करत असतात. तुम्हाला पैसे हवे होतात तर विचारायचे आणि मग वापरायचे, अशी चोरीमारी करून वापरण्याची काहीच गरज नव्हती. आणि एवढा विश्वास ठेवला जानकी बहिणी, तुम्ही असं का वागलात. म्हणतो शांत व्हा, जानकीला दोष देऊ नका, तिने काहीच केलेलं नाहीये. पैसे जानकीने नाही तर मी घेतले, त्यामुळे जानकीला बोलण्याचा किंवा तिला दोष देण्याचा काही एक उपयोग नाहीये. सगळा जो आरोप आहे तो ऋषिकेशने स्वतःवर घेतलेला असतो. त्या ऋषिकेशला अटक करून चालवलेली असते पोलिसांनी. ऋषिकेशचा काही एक दोष नसतो, तरी सुद्धा सगळा दोष स्वतःवर घेतलेला असतो. जानकी पुढे आता नवीन एक संकट उभं राहिलेलं असतं. ऋषिकेशला सगळ्या याच्यातून सही सलामत सोडणं आणि पैसे कोणी चोरलं हे समोर आणणं. सगळ्याच गोष्टी अवघड होऊन बसलेल्या असतात. सुखी संसाराला परत नजर लागलेली असते. एवढी मोठी रक्कम अचानक गायब झाली आणि चोरीचा आळ जानकीवर लागलेला असतो. पण ऋषिकेश स्वतःवर घेतो आणि पोलिसांच्या याच्यामध्ये तो अडकलेला असतो. पोलीस ऋषिकेशला पकडून नेतात. बघू आता मित्रांनो, जानकी या सगळ्यातून कशी सही सलामत स्वतःही सुटणार आणि ऋषिकेशला सुद्धा सोडवणार. खरा गुन्हेगार कोण आहे हे जानकीला कळणार का आणि ती जगासमोर आणणार का, हे जर बघायचं असेल मित्रांनो तर आपल्याला बघायला लागणार आहे पुढचा भाग. हा भाग तर इथेच संपतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद मित्रांनो.